चिकन मध्ये सगळं एकत्र करून घेऊया। आपला गरम मसाला आहे। नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या चुलीवरती बनवणार आहोत मुंबईचा फेमस चिकन तवा कबाब। चला तर आता मी तुम्हाला सांगते तर काय काय घेतलेलं आहे। इथे चिकन घेतलेलं आहे, इथे अंडा आणि इथे कांदा, लसूण, अद्रक, मिरची, इथे बेसन, तांदळाचं पीठ, कोथिंबीर आणि आपले रोजचे मसाले आणि इथं आपण तेल घेतलेलं आहे आणि इथं चिकन मसाला घेतलाय। मित्रांनो, मी लसूण सोलून घेते, तोपर्यंत मग मी चिकनचे बारीक बारीक पीसेस करून घेते। मस्तपैकी बारीक बारीक कापून घेते म्हणजे की मला इझी होईल बारीक वाटण करायला। हे म्हणते तू पण कर। मित्रांनो, आता आम्ही लसूण आणि आल्याची मस्तपैकी पेस्ट करून घेते आणि मी आता हे बारीक बारीक कापलेलं आहे। आता मी चांगलं वाटण करून घेते म्हणजे की चिकनला आपल्याला कबाब मध्ये कसं बारीक बारीक लागतं, मग मी करून घेते। चला मित्रांनो, इथं आपला मस्तपैकी किमा चिकनचा तयार झाला आहे। आता मी ताटामध्ये मस्तपैकी काढून घेते आणि सगळे मसाले आता त्याच्यामध्ये एक एक करून टाकून देऊया। आणि मित्रांनो, इथं पण माझं ठेचून झालेलं आहे। चांगल्यापैकी आपण आता मिक्स करून घेऊया। आता मग मी कांदा कापून घेणार। कांदा कापून घेते। माझं चिकन एकदम किंवा 100-200 ग्राम काहीतरी आहे, त्या हिशोबाने मग कांदा, लसूण आणि मिरची, कोथिंबीर सगळं ह्याच्यात टाकून देते बारीक बारीक करून। आपण थोडंसंच घेतलेलं आहे। हो, आपण थोडंसंच घेतलेलं आहे। तुमचं जास्त असेल तर तुम्ही जास्त सुद्धा घेऊ शकता। आता मी मिरची घेते। चला आता मी कोथिंबीर घेते। आता ह्याच्यामध्ये आपण चिकन मध्ये सगळं एकत्र करून घेऊया आणि बाकीचे मसाले पण टाकून देऊया। आपला गरम मसाला आहे, आपला धना पावडर, गरम मसाला, तिखट, आपली हळद, आपला चिकन मसाला आणि हे चवीनुसार मीठ। आता मम्मी मस्तपैकी मिक्स करणार। हो, थोडंसं आपण बेसन टाकूया। तांदळाचं पीठ टाकूया, ज्याने आपल्याला खुसखुशीत आपल्याला होईल कबाब। आणि अंडे टाकूया आणि आलं आणि लसणाची पेस्ट टाकू शेवट। आणि आलं लसणाची पेस्ट। चला आता आपण चांगल्यापैकी मिक्स करून घेऊया, चांगलं एकजीव करून घेऊया। मित्रांनो, बघू शकता इथं आपण मस्तपैकी एकजीव केलेलं आहे। आता आपण याला मॅरिनेट करून ठेवायचं। आता आपण चूल पेटवायची। चला तर आता आपण पटकन चूल पेटवूया। मित्रांनो, आपली चूल मस्तपैकी पेटलेली आहे। चला तर आता आपण तवा ठेवून घेऊया। चला आता आपण बारीक बारीक गोळे करून घेऊया। आता मम्मी मस्तपैकी गोळे करते छोटे छोटे।
मित्रांनो इथं आपण मस्तपैकी आपले कबाब बनवून घेतलेले आहेत. चला तर आता आपण आपल्या तव्यावरती तेल टाकून फ्राय करून हो, घेऊया. आपण आता बघूया आता गरम झालाय का नाही आपला तवा. आपण तेल टाकून घेऊया. चला आता आपण कबाब हा. तव्यावरती टाकून घेऊया. मस्तच आता जाळ लागला. मित्रांनो आपले एक साइड भाजते भाजतंय. आता. आता दुसरी साइड आपण पलटी करून बघूया. चला, एक एक आता लाल होत चाललेत. मित्रांनो आपण मस्तपैकी 5-10 मिनिटं आपण पटवून घेतले. चला तर आता आपण काढून घेऊया. मस्त पैकी खुसखुशीत झाले आहेत. चला आता आपण काढून घेऊया. मित्रांनो तुम्ही पण हे घरी ट्राय सुद्धा करा, ते पण चुलीवरती. तुमची घरी मोठी असो का छोटी चूल असो तरी पण तुम्ही ट्राय करून बघा आणि चुलीवरची टेस्ट कशी असते ते पण आम्हाला कमेंट मध्ये करून सांगा. मी पण आता तुम्हाला टेस्ट करून दाखवणार. म्हणतात तू पण टेस्ट करणार ना. मित्रांनो आपला मस्तपैकी ब्राऊन ब्राऊन कलर आलेला आहे. आपण जास्त काळ तव्यावर शेकणार नाही आहोत, नाहीतर ते करपणार. चला आता आपण काढून घेऊया. मस्त क्रिस्पी क्रिस्पी झालेत. मित्रांनो आपले इथे कबाब झालेले आहेत. चला तर आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगते आपल्या चुलीवरचे कबाब. मित्रांनो एक नंबर झालेले आपले चुलीवरचे चिकन कबाब. म्हणतात सांग कसं झालंय. मित्रांनो तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये येऊ नवीन रेसिपी घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.